आमचे ऑफिशियल पंच सर्वप्रथम राजेंद्र पाटील आपण यायचं आहे. आमचे ऑफिशियल पंच राजेंद्र पाटील अतिशय उत्कृष्ट कामगिरी. कारण कुठली स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचायची असेल तर पंचांची भूमिका फार महत्त्वाची. राजेंद्र पाटील यांचा आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत. आणि या सन्मान आणि सत्कार या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थात सन्माननीय कल्पेश मस्के साहेब यांच्या शुभ हस्तेच करण्यात येईल. कॉमेंटेटर असतील, त्याचबरोबर पंच असतील, स्कोरर असतील, सर्वप्रथम राजेंद्र पाटील यांचा आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक कल्पेश मस्के साहेब यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर गणेश पाटील आपण यायचं आहे. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट. आजही क्रिकेटमध्ये यांचं नाव आवर्जून घेतलं जातं, पण पंच म्हणून त्यांची भूमिका फार महत्त्वाची ठरली. त्यांचे या ठिकाणी स्वागत सन्मान केलं जाईल. त्यानंतर आमचे तिसरे पंच निकलेश बजागे आपण सुद्धा यायचं आहे. कारण कुठलीही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये चांगल्या रीतीने पार पाडायची असेल तर पंचांची भूमिका ही फार महत्त्वाची ठरत असते. निकलेश बजागे, मॅन फ्रॉम पिंपळगर. त्यानंतर आतिश पाटील, मॅन फ्रॉम आलिमगर. आणि चारही पंच खरं तर आजही उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि पंच म्हणून कामगिरी करतायत. सर्व पंचांचं मी पुन्हा एकदा ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर स्कोरर अल्पेश गायकवाड. अल्पेश गायकवाड यांनी स्कोरिंगला सुरुवात केली आणि मागे वळून बघितलं नाही. मॅन फ्रॉम पिंपलास. आज ग्रामीण क्रिकेट असो, सिटी क्रिकेट असो, प्रोफेशनल क्रिकेट असो, 40+ क्रिकेट असो, नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे. किंग स्कोरर, त्याला आम्ही नामकरण केलेलं आहे ते किंग स्कोरर ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट. त्यानंतर धनाजी पाटील अर्थात मास. धनाजी पाटील यानंतर कदाचित दुहेरी भूमिका पार पाडतील. स्कोरर त्याचबरोबर कॉमेंटेटर सुद्धा करतायत. त्यानंतर एम साऊंड डीजे खूप चांगली माईक सिस्टीम त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली. ठेवणीतल्या धून सुद्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या. त्याचे प्रोप्रायटर यांचा सुद्धा सन्मान आणि सत्कार केला जातोय. त्यानंतर जीटीसी लाईव्ह टेलिकास्ट टीम, जीटीसी लाईव्ह दर्जेदार प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. जीटीसी लाईव्ह. त्यानंतर एलईडी स्क्रीन प्रोप्रायटर, एलईडी स्क्रीन जी आपण पाहतोय, एलईडी स्क्रीन चे प्रोप्रायटर आपण यायचं आहे. एलईडी स्क्रीन अखंडित बघायला मिळाली, कुठेही काहीही बंद पडली नाही. बऱ्याचशा ठिकाणी या गोष्टी आपण पाहतोय. खूप चांगलं एलईडी स्क्रीन आपण बघितली. त्यानंतर जेके इव्हेंट्स साहिल सेठ मडवी, साहिल सेठ आपण यायचं आहे. जेके इव्हेंटच्या बरोबर आम्ही सुद्धा खूप एन्जॉय केलं. साहिल सेठ मडवी.
त्यानंतर कॉमेंटेटर ज्याने गेले 3 दिवस खूप चांगलं समालोचन केलं, कॉम्प्युटर कॉमेंटेटर ठाणे डिस्ट्रिक्ट सुभाष धुमाळ. अगदी पहिल्या दिवसापासून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत आणि शेवटच्या मॅच पर्यंत खूप चांगलं समालोचन त्यांनी केलं असे कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. त्यानंतर आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत एक युवा आणि प्रतिभावान समालोचक विशाल पाटील. आणि यांच्यासाठी फार मोठा भविष्य काळ आहे. मी म्हणेन विशाल पाटीलसाठी खूप शुभेच्छा असणार आहे. ॲज अ सिनियर कॉमेंटेटर म्हणून मी म्हणतो की विशाल पाटीलसाठी खूप चांगला भविष्य काळ आहे. त्यानंतर व्हॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज जे आमचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांची कॉमेंट्री ऐकून खरं तर आम्ही समालोचनाला सुरुवात केलेली असे आमची मार्गदर्शक गुरुवर्य समालोचक डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांचा सन्मान इथे केला जातोय. या स्पर्धेचे आयोजक वन मॅन शो कल्पेश शेट मस्के साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान येथे केला जात आहे. आउट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडमधून पहिला मराठीचा आवाज ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह घराघरामध्ये पोचला होता आणि अजूनही त्यांचा आवाज आपण ऐकतोय. स्वागत सन्मान सगळ्यांचा झालेला आणि चुकून जर कुणाचा राहिला असेल तर मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय कल्पेश मस्के साहेब यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. पण त्यानंतर आपण एक मेगा सत्कार घेणार आहोत ज्यांनी खरं तर कित्येक लोकांचे सत्कार ज्यांच्या शुभास्ते केले आणि या स्पर्धेचं जे आयोजन ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे वन मॅन शो मुख्य आयोजक सन्माननीय कल्पेश मस्के साहेब यांचा एक मेगा सन्मान अर्थात विधी 6667 क्रिकेट संघ पिंपलास जर्मन पिंपलास यांच्या वतीने करण्यात येईल. जोरदार टाळ्याने आपण त्यांचा मेगा सन्मान करूया. विधी 6667 क्रिकेट संघ पिंपलास. हा एक खर तर मेगा सन्मान आहे. मेगा सन्मान मेगा सत्कार विधी 6667 क्रिकेट संघ पिंपलासचे सर्वा सन्माननीय कल्पेश सेठ मस्के साहेब यांचा मेगा सन्मान. खरंच यांची अपार मेहनत, हरेश माळे असतील यांची सुद्धा अपार मेहनत, आमचे संपूर्ण जी पदाधिकारी आहेत हे पाहू शकता आपण संपूर्ण पदाधिकारी. हे बघा सुनील मस्के, अजित मस्के, हरेश माळी, रोशन खंडागळे, हरेश पाटील, योगेश मस्के, त्यानंतर कल्पेश, सुरेश मस्के, विशाल मस्के, नील माळी, कबीर माळी. ही तर कमिटी आहे. कमिटीचा सुद्धा एक मेगा सन्मान करण्यात येतोय. आय थिंक मेगा सन्मान मेगा सत्कार मान्यवरांचेही सत्कार सन्मान झालेले आहेत
आणि अजूनही चुकून जर कोणाचं राहिला असेल तर मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय कल्पेश मस्के साहेब यांच्या वतीने तसेच विधी 6667 क्रिकेट संघ पिंपलास यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. चुकून जर कोणाचा सत्कार सन्मान राहिला असेल तर. त्यानंतर महत्वाचा जो कार्यक्रम आहे प्राइज डिस्ट्रीब्युशन पारितोषिक वितरण समारंभ या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आणि या सुरुवात करण्यासाठी मी विनंती करतोय माझे सहकारी समालोचक कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. पारितोषिक वितरण सोहळ्याला आपण सुरुवात येथून करणार आहोत आणि पहिलं पारितोषिक फायनल मॅन ऑफ द मॅच. फायनलचं मॅन ऑफ द मॅच अंतिम सामन्यामध्ये ज्या खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केलेली आहे संघाचं नाव आहे एकवीर हवे देवे आणि तो खेळाडू आहे प्रितेश पाटील. 5 धावा देऊन 2 विकेट आणि त्यासाठी नक्कीच आपण बघतोय 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पोर्ट्स सुविधा बघतोय जे JK वेनचे प्रोप्रायटर साहिल शेठ मडवी यांनी आम्हाला पुरस्कृत केलेले आहेत. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनोद माली साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाते. आपण बघू शकतो आकर्षक ट्रॉफी आणि साहिल शेठ मडवी स्पॉन्सर हे 70 जे आकर्षक स्विच. फायनल मॅन ऑफ द मॅच प्रितेश पाटील. नाही शूज स्पॉन्सर केलेले आहेत पण आपण पाहतोय जी आकर्षक ट्रॉफी आहे ती आम्हाला सर्वच ट्रॉफी ज्याने आम्हाला स्पॉन्सर केल्या त्या म्हणजे पिंपळास गावच्या माजी सरपंच सन्माननीय सौ सुजाताताई कल्पेश मस्के यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर झालेले आहेत. त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्या गोलंदाजाने तब्बल 8 विकेट या स्पर्धेमधून चटकावलेले आहेत ज्याची कामगिरी अप्रतिम राहिलेली आहे. संघाचं नाव आहे एकवीर हवे दिवे आणि तो गोलंदाज आहे तो खेळाडू आहे प्रितेश पाटील. कालीराम म्हात्रे साहेबांचे शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. यस काळीराम म्हात्रे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट प्रितेश पाटील एकवीर हवे दिवे संघाचा ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक 8 विकेट चटकावलेले आहेत. त्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये ज्या फलंदाजाने 61 धावा कुठून काढलेले आहेत संघाचं नाव एकवीर हवे दिवे आणि तो खेळाडू आहे सिद्धेश पाटील. हे पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन विनेश मस्के ना की आपण पुढे या आपल्या शुभ हस्ते पण हे पारितोषिक देणार आहोत. आकर्षक ट्रॉफीज आपण बघतोय क्रिस्टल ग्लास ट्रॉफीज ज्या ऑल ट्रॉफीज आम्हाला माजी सरपंच सुजाता ताई कल्पेश मस्के यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहेत. ऑल ट्रॉफीज आपण बघतोय आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक 4थ्या क्रमांकाचा संघ जो आहे संघ आहे ज्या संघाने टॉप 4 मध्ये मजल मारले हे देखील कमी नाही तो संघ आहे कल्पेश म्हस्के साहेबांचा संघ विधी 6667 जर्मन पिंपलास. विधी 6667 जर्मन पिंपलास ठरला या स्पर्धेमधील 4थ्या क्रमांकाचा संघ. आणि पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन व्यापीठावर विराजमान मान्यवर संजू शेठ चौधरी साहेबांना की आपण पुढे या आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. आणि या सर्व संघ आपण बघतोय कल्पेश शेठ मस्के फॅम टीम विधी 6667 जर्मन पिंपलास नेहमीच या संघाच्या पाठीशी कल्पेश शेठ मस्के उभे राहिलेले आहेत. विधी 6667 क्रिकेट संघ पिंपलास आणि हा संघ जो आहे तो अर्थात या स्पर्धेचे सर्व कल्पेश मस्के साहेब यांचा संघ आहे.
त्यानंतर तृतीय पारितोषिक तिसऱ्या क्रमांकाचा संघ या स्पर्धेमध्ये ठरलाय तो जय हनुमान भावाले वी आणि पारितोषिक देण्यासाठी व्यापीठावर विराजमान मान्यवर मी विनंती करेन तिसऱ्या क्रमांकाची ह्या कशक ट्रॉफी आपण बघतोय क्रिस्टल क्लास ट्रॉफी वैभव पाटील साहेबांना विनंती असेल की आपण पुढे या आपले शुभ असते हे पारितोषिक आपण देणार आहोत. यस जय हनुमान चषक पिंपलास 2026 चा हा प्राइज डिस्ट्रीब्युशन सोहळा आपण पाहतोय. त्यानंतर द्वितीय पारितोषिक रनरअप संघ आणि रनरअप संघ ठरलेला संजय कोहली फॅम टीम आदित्य 11 नेक्रा पिंपलनेर हे पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन. कल्पेश मस्के साहेबांना विनंती असेल की आपण पुढे या आपल्या शुभ असते पारितोषिक आपण आणि रमेश पाटील साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील पुढे या आपल्या दोघांचे शुभ असते पारितोषिक आपण देणार आहोत. रनरअप संघ आपण पाहतोय संजय कोहली फॅम टीम आदित्य 11 नेक्रा पिंपलनेर या संपूर्ण स्पर्धेमध्ये या संघाने चांगली कामगिरी केली होती मात्र अंतिम सामन्यामध्ये या संघाची कामगिरी तेवढीशी चांगली पाहायला मिळाली होती म्हणूनच दुसऱ्या क्रमांकावर या संघाला समाधान मानावं लागलेलं आहे. आदित्य 11 नेक्रा पिंपलनेर आणि त्यानंतर या स्पर्धेमधील सर्वात मौल्यवान पारितोषिक यस अजूनही फार महत्वाची 2 पारितोषिक आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक त्यानंतर हे पारितोषिक आपण देणार आहोत. छोटासा ब्रेक नंतर आपण प्राइज देणार आहोत. अजूनही 3 पारितोषिक आपण देणार आहोत ज्यामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज त्यानंतर 40+ विजेता संघ आणि त्यानंतर या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. यस आपण सर्वप्रथम देऊया 40+ विजेता संघ आदित्य 11 न्यू तुफान पिंपलास. आदित्य 11 न्यू तुफान पिंपलास 40+ हा संघ 40+ ची जी स्पर्धा आहे त्यामध्ये चॅम्पियन ठरलेला आहे आणि पारितोषिक देण्याची विनंती मी करतोय. सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण पुढे या सर्व मान्यवरांचे शुभ असते हे पारितोषिक आपण देणार आहोत. मान्यवर कक्षामध्ये जे आपण प्रमुख मान्यवर पाहत आहोत आणि त्यांच्या शुभ असते हे पारितोषिक आपण देत आहोत. ही क्रिस्टल ग्लास ट्रॉफी आपण पाहत आहोत आणि सर्व ट्रॉफीज आपण पाहतोय पिंपळास गावच्या माजी सरपंच सुजाताताई कल्पेश शेट मस्के मॅडम यांच्या माध्यमातून या स्पॉन्सर केल्या गेलेल्या आहेत. क्रिस्टल ग्लास ट्रॉफी आपण पाहतोय आणि ट्रॉफीज देखील या स्पर्धेप्रमाणे चर्चेचे विषय बनलेले आहेत. कार्तिक मस्के आणि कबीर माली साहेबांचा सन्मान आपण येथे करणार आहोत. त्यांची देखील अपार मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. कबीर माली साहेबांना विनंती असेल आणि कार्तिक मस्के साहेबांना विनंती असेल की आपण व्यापीठावर या आपल्या दोघांचा देखील सन्मान या स्पर्धेचे 1 मॅन शो कल्पेश शेट मस्के साहेबांचे शुभ असते हा सन्मान आपण करणार आहोत. त्यांची देखील अपार मेहनत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. नक्कीच आपण पाहू शकता आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. कल्पेश शेट मस्के साहेबांचे शुभ असते हा सन्मान आपण करत आहोत.
त्यांच्या समेत शिवाजी म्हात्रे साहेब देखील आपण पाहतोय आणि हा सन्मान इथे आपण करत आहोत. आणि त्यानंतर कार्तिक मस्के यांची देखील विशेष मेहनत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेचे वन मॅन शो कल्पेश शेट्ट मस्के साहेबांच्या शुभ हस्ते आणि कल्पेश सुरेश मस्के साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय हे आपण पाहू शकता. नंतर जीवन म्हात्रे जे क्रिकेटचे खंदे समर्थक आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय ज्या ज्या वेळी कल्पेश शेट्ट मस्के साहेबांचा विधी टिप्परशेक सेवन जन्मन पिंपळा संघ या पंचकृषीमध्ये कुठेही खेळायला असू द्या तेव्हा जीवन म्हात्रे यांची पावले त्या मैदानाकडे आपल्याला वळताना पाहायला मिळतात. पावली चालती पंढरीची वाट नव्हे तर पावली चालती क्रिकेट मैदानाची वाट, कारण पिंपळा संघ तिथे खेळताना पाहायला मिळत असतोय आणि जीवन म्हात्रे नेहमीच तिथे असतात. खंदे समर्थक आहेत, कट्टर फॅन आहेत. तर या स्पर्धेमध्ये सर्वात मौल्यवान पारितोषिकाकडे आपण वळणार आहोत आणि मौल्यवान पारितोषिक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देण्यासाठी विनंती करेन या स्पर्धेचे वन मॅन शो कल्पेश शेट्ट मस्के साहेब त्यांची बंधू कैलास शेट्ट मस्के साहेब आपण पुढे आणि आपण पाहतोय ज्यांच्या नावाने जनमन पिंपळा संघ नेहमीच खेळताना पाहायला मिळतोय जे कल्पेश शेट्ट मस्के साहेबांची सुकन्या आहे विधी कल्पेश मस्के हिला देखील विनंती आहे की आपण देखील पुढे या. कल्पेश शेट्ट मस्के त्यांचे बंधू कैलास शेट्ट मस्के आणि विधी कल्पेश मस्के या तिघांचे शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत आणि प्रेक्षकांमधून आवाज यायला हवा कोण असेल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज. आवाज यायला हवा, आवाज कमी येतोय. कल्पेश शेट्ट मस्के आपण सुद्धा यायचंय. कल्पेश शेट्ट मस्के साहेब आपणास विनंती असेल आपण देखील या. कोण असेल, कोण असेल? जीवन म्हात्रे अजिबात नाही. जर गाणं बोललो तर समजायला पाहिजे. जो फिल्म देखील खूपच हिट झालाय की हिंट देतोय ज्या फिल्म मध्ये माधुरी दीक्षित, सलमान खान आणि संजय दत्त. क्या बात है. सजनी चले या साजन के घर. साजन पाटील ठरलाय 64 धावांनी 2 विकेट्स प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. मॅन ऑफ द सिरीज.
गरमीचा सीझन वाढलेला आहे आणि साजन पाटीलसाठी नक्कीच कूल कूल थंडा थंडा कूल कूल नक्कीच हे रेफ्रिजरेटर फ्रीज पाहतोय थंडा थंडा कूल कूल. आणि त्यानंतर मित्रांनो सर्वात मोठं पारदर्शक खरं या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 32 संघांनी सहभाग नोंदवला होता. सर्व संघ हे चषक उंचवण्यासाठी हे चषक जिंकण्यासाठी स्वप्न उराशी बाळगून होतं आणि आकर्षक चषक तसेच रोख रक्कम आणि जनमन चषक पिंपलास 2026 चा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरलेला आहे. एकविरा हवे दिवे.